सन्माननीय व्यासपीठ आणि रसिक हो, आपण सीमावासीय आज खरोखर अत्यंत भाग्यवान आहोत. भाग्यवान अशासाठी की सम्राट साहित्य संमेलनाच्या निमित्त उद्घाटकासह 4 सत्रामध्ये जे वक्ते आलेले आहेत ते अक्षरशः लाख लाख मोलाचे हिरे आहेत. आणि एकाच साहित्य संमेलनात एवढ्या मोठ्या लेखकांची मांदियाळी असावी ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. आताच मराठीत केवळ साहित्यावर जगणारा जो लेखक राजन खान त्याने आपले विचार मांडले. ते आपले विचार नेहमीच परखडपणे आणि स्पष्टपणे मांडतात. कुठेही आलापिशा त्यात काही नसतो. पुस्तकावर साहित्य सेवेवर जगणारे जे काही मुठभर लोक असतील त्यामध्ये राजन खान हे अग्रभागी आहे आणि आपलं कर्तृत्व त्यांनी सिद्ध करून दाखवलेलंच आहे. आता आपल्या समोर अध्यक्षीय भाषणासाठी येत आहेत पंकज कुरुलकर. त्यांचं भाषण आपण शांतपणाने ऐका, म्हणजे हा माणूस काय आहे हे आपल्याला कळेल. फक्त मी एकच गोष्ट सांगण्यासाठी या समोर आपल्या समोर उभा आहे. जुलैमध्ये आणि नंतर ऑगस्टमध्ये असे 2 हृदयविकाराचे झटके श्री पंकज कुरुलकर यांना आले होते. 2 अँजिओप्लास्टी त्यांच्यावर झालेले आहेत. असं असताना देखील केवळ सीमावासियांच्या हाकेला ओढ ते या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आपण टाळ्यांच्या गजरात या माणसाचं स्वागत करूया. ते आपलं अध्यक्षीय भाषण करतील आणि त्यानंतर एकूण मराठी साहित्य क्षेत्रासंदर्भात त्यांना काही प्रश्न विचारले जातील. त्याची उत्तरही ते मनमोकळेपणाने देतील. प्रश्न विचारण्याचं काम आपले बेळगावचे अमित सयानी ज्यांना म्हणतात ते अनिल चौधरी आणि मी करू. मी आता विनंती करतो पंकज कुरुलकर आपले विचार मांडावे. मागे जाणार व्यासपीठावरील मान्यवर आणि मराठीतील मोठे साहित्यिक श्री राजन खान हा एकमेव मराठीतील लेखक आहे ज्याचा मी अधूनमधून हेवा करतो आणि मी जाहीरपणे स्टेटमेंट करतो. असं इतर कुठल्याही मराठीच्या लेखकाबद्दल कधी बोललो नाही. सर्वप्रथम मी भाषण वाचून टाकणार आहे. मला एक तर भाषण करता येत नाही. मी लिहिणारा लेखक आहे, बडबड करणारा लेखक नाही. त्यामुळे कदाचित असेल मला एक भाषण वगैरे जमत नाही. मी वाचून दाखवतो. आणि आत्ताच राजन खाननी जे काही बोललेले आहेत त्यातले बरेचसे मुद्दे परत मी तुमच्यासमोर मांडणार आहे. सर्वप्रथम मी श्री अशोक याळगी आणि संमेलन आयोजकांचे या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल आभार मानतो. एखाद्या गावी संमेलन भरले की त्या संमेलनाचा अध्यक्ष सहसा त्या गावाशी कसे जुने ऋणानुबंध आहेत ते सुरुवातीला सांगतो. तसे बेळगावबद्दल मी काय सांगावे हा प्रश्न माझ्या मनात आला आहे. बेळगावला मी आजपर्यंत 3दा आलो. आज 4थ्यांदा येते आणि 3ही वेळेला माझ्या मुलाखती घेतल्या गेल्या. एकदा ज्येष्ठ साहित्यिक श्रीयुत अनंत मनोहर यांनी घेतल्या, एकदा संत इंदिरासंत यांच्या स्नुषा त्यांनी घेतली आणि कैलासवासी श्रीयुत दौलतराव मुतकेकर त्यांच्याबरोबर परत मी राजन खान यांच्याबरोबरच होतो तेव्हाही मुलाखत घेतली. आणि आज 4थ्यांदा येते. बऱ्याच वर्षांनी 9 वर्षांनी येते. तर बेळगावबद्दल काय सांगावं असा मला प्रश्न पडतो तेव्हा माझ्या मनात हे सगळं 3 मुलाखतींचं समोर आलं. आणि त्यानिमित्ताने श्री अशोक याळगी यांच्याशी आणि इतरांशी या निमित्ताने अनंत मनोहर असतील किंवा इतर कोणी असतील त्यांच्याशी जे मैत्र जमलं आणि त्या म्हणून मी येणे हे सर्वस्वी अनुचित आणि माझ्या आत्तापर्यंतच्या भूमिकेशी विसंगत आहे.
मी मध्यंतरी काही वर्षे सातत्याने साहित्य संमेलनाच्या आदल्या दिवशी महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख लिहून साहित्य संमेलन भरवणे कशी गैर गोष्ट आहे आणि साहित्यिकांनी त्यासाठी निवडणुकीला उभे राहणे किती चुकीचे आहे याबद्दल लिहित आणि बोलत आलो. एकदा माझे ज्येष्ठ मित्र श्री राजन खान पण उभे होते. मला खूप वाईट वाटलं. मला मनातून वाटलं की हा माणूस त्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याचा वेगळ्या अर्थाने लायकीचा आहे का, हा त्याच्या खूप वरचा आहे. आणि त्यांनी उभं राहावं हे मला काही फार आवडलं नव्हतं आणि ते नेमके त्यात पडले. मग मी मतदार असून मी का नक्की पहिलं मत दिलं असतं. असो, ते आणखीन एक वेगळा मुद्दा आहे. तर साहित्यिकांनी त्यासाठी निवडणुकीला उभं राहणे कसे किती ते चुकीचं आहे याबद्दल मी नीटपणे बोलत आलो आणि स्वतःच एक साहित्य सम्राट अध्यक्ष म्हणून आलो. ती मोठी विसंगती आहे आणि तुमच्यापैकी कोणाला माहीत नसेल पण माझ्या मनाला त्याची कल्पना आहे. आणि माणूस कोणालाही मूर्ख बनवू शकला तरी स्वतःच्या मनाला मूर्ख बनवू शकत नाही. तेव्हा या विसंगतीची तुमच्या सर्वांसमोर कबुली देणे आणि तरी मी इथे का आलो याबद्दल बोलणे जरुरीचे वाटते. मी गेल्या 31 वर्षापासून लिहितो आहे आणि इथे या काळात माझी 10 पुस्तके प्रकाशित झाली. 2006 साली मी पूर्णवेळ लेखक बनण्याचे ठरवले आणि ते सुद्धा इंग्रजीतून. आणि इंग्रजीतून बनण्याचे ठरवले ते इंग्रजीचं मला प्रेम आहे आणि मराठीचा मला विश्वास आहे यापैकी कुठल्याही गोष्टीतून नाही. तर राजन खान यांनी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे मराठीत सर्वप्रथम कुरुलकर म्हटल्यावर तुम्ही कुठले म्हटल्यावर खरं तर त्यांना बहुतेक जात विचारायची असते. आणि मी कोणाला तरी जात सांगत नाही, धर्म सांगत नाही आणि जात विचारत नाही आणि धर्म विचारत नाही. राजनखानप्रमाणे मी पण नास्तिक माणूस आहे. देव धर्म जात हे कधी आयुष्यात मानलं नाही. तर हे सगळं जे काही चालतं आणि जे जाती धर्मातून आणि प्रांतातून जे सगळे एकूण इथे जे पुरस्कार दिले जातात आणि लेखक त्या तऱ्हेने मोठा बनतो. म्हणजे लेखनातून बनत नाही मोठा, तर तो त्या सेटिंग आणि फिक्सिंग मधून जो मोठा बनतो. तर या सर्वांचा वीट आलेला असल्यामुळे आणि ते जवळून बघितलेलं असल्यामुळे, जवळून बघितलं म्हणण्यापेक्षा जवळून ऐकल्यामुळे असल्यामुळे मी ठरवतो इंग्लिशमधून लिहायचं. आणि त्यामुळे मी इंग्लिशमधून लिहायला लागलो. मराठीचा विश्वास अजिबात नाही. सुदैवाने मला बऱ्यापैकी इंग्लिश येत असेल म्हणून मी लिहायला लागलो. आणि तसा मी कुठल्याच भाषेला विश्वास करत नाही. मी कुठल्याच प्रांताला विश्वास करत नाही, कुठल्याच जातीचा आणि धर्माचा विश्वास करत नाही. म्हणजे मराठी माझी मातृभाषा आहे. आता आहे त्याला काय करायचं, आहे ते आहे. त्या न्यायाने मी त्याच्यावर प्रेम करतो. म्हणजे मराठीच्या मी कोकणी असली तर मी कोकणीवर प्रेम करत नाही अशातला काही भाग नाही. मी सर्व भाषांवर प्रेम करतो. आणि 2 वर्षातच माझं म्हणजे 2008 साली माझं लंडनहून चिपमुंगा पब्लिकेशन म्हणून आहे तिथले मान्यवर प्रकाशक, तिथून माझा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. तेथे मिळणारं मानधन लक्षात घेऊन वाटले इथल्या लेखकांनाही तशा तऱ्हेचे मानधन मिळावे जेणेकरून जगण्यासाठी त्यांना इतर उद्योग करणे लागणार नाही व ते पूर्ण वेळ लेखन करू शकतील, विविध तऱ्हेचे अनुभव जमा करू शकतील, संसार कसा चालवायचा, चूल कशी जळायची याचे टेन्शन त्यांना राहणार नाही. आमचे मराठी लेखक उत्कृष्ट लेखन करण्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत, सक्षम आहेत, पण दुर्दैवाने त्यांना लेखनातून मिळणारे मानधन अतिशय तुटपुंजी असते. मी 31 वर्षात लेखनामधून लाखभर रुपये तरी कमावले असतील काय याबद्दल शंका आहे. लाखभर म्हणते मी 31 वर्षात. मी लेखनावर अवलंबून असतो तर बहुतेक विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या केली असते. मी लेखनावर अवलंबून असतो तर आज तुमच्यासमोर उभा राहिलो नसतो, कधीच भुकेने आत्महत्या केली असती किंवा तडफडत मेलो असतो. मराठीत बहुतेक लेखकांची हीच अवस्था आहे. पु ल देशपांडे फक्त लेखक नव्हते तर परफॉर्मर होते, त्यामुळे ते मजेत जगू शकले. तेंडुलकर नाटककार आणि पटकथा लेखक होते, त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य झाले. विश्वास पाटील आमच्या पिढीचे सर्वात लोकप्रिय लेखक, आत्तापर्यंत त्यांना सरकारी नोकरी सोडणे जमले नव्हते. मग मी जगभर कसे फिरायचे, माझे गावच जाणून घ्यायचे आहे, तर त्यासाठी सुद्धा मला खूप मेहनत घ्यावी लागते, खूप लेखांना भेटावे लागते. ते कसे जमणार.
मग स्वतःच्या कल्पनेला सुचेल तेवढेच द्यावे लागते. म्हणून मराठी लेखक त्याच्या स्पेसमध्येच लिहू शकतो. उदाहरणार्थ कोल्हापूरकडचा लेखक त्याच्या स्थानिक बोली भाषेत आणि तेथे जाणवलेल्या विश्वाबद्दलच लिहितो. मग माझ्यासारख्या वाचकाला वाटते हा ग्लोबलायझेशन म्हणजे काय हे कसे खऱ्या अर्थाने समजावून घेऊ शकेल आणि अधिक समजून लिहू शकेल. कारण अशा खूप गोष्टी असतात की ते आपल्याला त्यासाठी खूप फिरावं लागतं, लोकांना भेटावं लागतं, अनुभव घ्यावे लागतात, त्यासाठी फार तडफड करावी लागते. म्हणजे मला आठवतं की मी माझ्या साकी बार अँड रेस्टॉरंट कथेवर विजय तेंडुलकरांनी पटकथा लिहिली होती आणि त्याच्यावर चित्रपट येणार होता. चंद्रकांत कुलकर्णीचा तो पहिला हिंदी चित्रपट असणार होता. तर त्यासाठी तेंडुलकर त्या 17व्या वर्षी सुद्धा माझ्याबरोबर रात्रीची मुंबई सगळीकडे फिरत होते. नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला की काय बाहेरचं विश्व काय. म्हणजे ते तिथे बसल्या बसल्या ते पटकथा लिहू शकले असते, पण ते म्हटले नाही तसं नाही, ते मला ते यायचे तिच्याबरोबर सगळीकडे फिरायचं आहे आणि ते सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि मग त्याने ते लिहायला सुरुवात केली. तर हे सगळं जे करायचं असतं तर त्यासाठी खूप वेळ लागतो, पैसा लागतो. समजून घेणं ही काही फार सोपी गोष्ट नाही आहे. तो तसे करू शकत नाही हा त्याचा दोष नसून येथील साहित्यिक पर्यावरणाचा दोष आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व जबाबदार आहोत. मी नेहमी या संदर्भात माझ्या एका ब्रॉथेलकडचे उदाहरण देतो. या कथेसाठी मला मुंबईत उत्कृष्ट ब्रॉथेल पालथे घालावे लागले. त्या ब्रॉथेलमधील बायकांचा 2 तासांचा रेट 20,000 रुपये असायचा आणि ही गोष्ट 15-20 वर्षापूर्वीची असेल आणि कदाचित जास्तच, म्हणजे 15-20 वर्षापेक्षा कदाचित जास्त काळ झाला असेल. तेव्हा या बायकांना हात न लावण्याचे आणि त्याला फक्त समजावून घेण्याचे मी तेवढे पैसे देत होतो. कारण त्यावेळी माझ्या IT क्षेत्रात मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे. आत्ता कोणीतरी माझी ओळख करून दिली. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि IT क्षेत्रात मला तासाभरात लाखांमध्ये पैसे मिळत होते. त्यामुळे मग मी ते हिसाब देणं मला सोपं होतं. ही चैन आमच्या लेखकांना दुर्दैवाने करता येत नाही. ती त्यांना करायची नसते असे नव्हे, पण त्यांची मजबुरी असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल तेव्हा मला ब्रॉथेल कथेचे हंसकडून 500-700 रुपये मानधन मिळाले होते आणि अजूनही दिवाळी अंकांमधून साधारणपणे त्याच तऱ्हेचे मानधन मिळते. नंतर जी ज्या कथासंग्रहात आली त्या पुस्तकाच्या प्रकाशकाने एकही पैसा मानधन दिले नाही. ही आणखी वेगळी गोष्ट. लेखक कुठल्या पर्यावरणात लेखन करतो याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी हे सगळं सांगतोय. मी पूर्णवेळ लेखक बनलो आणि आयुष्यातील सर्वात मोठी दुर्बुद्धी मला सुचली. दुर्बुद्धी 2008 साली मुंबईत मराठी पुस्तके मिळण्याची जनतेत 1 आकडी संख्येने दुकानं होती. 10च्या खाली. अजूनही तसंच ते स्वभाव काही फार 7 वर्षात फरक नाही पडले. बेळगावात किती मला माहीत नाही, अजून त्यागींना विचारलं नाही. म्हणजे गिरगाव, दादर, पारडी, बोरिवली, ठाणे, डोंबिवली, तुम्हाला मुंबईचा परिसर कितपत माहिती नाही, पण हे साधारणतः हे असे काही पॉकेट्स आहेत जिथे मराठी लोक जरा बऱ्याचपैकी संख्येने आहे. तर तिथे मराठी पुस्तकांची दुकानं जरा तिथे आहेत. नाही म्हणजे मी विरारला किंवा शहापूरला राहत असतो तर पुस्तक विकत घेण्यासाठी, म्हणजे विरार हे आमच्या वेस्टर्न रेल्वेवर शेवटचं स्टेशन आहे आणि चर्चगेट हे पहिलं स्टेशन आहे. तर तिथून हे विरारवरून मी बोरिवलीला डायरेक्ट पुस्तक विकत घेण्यासाठी यायचं. तर मी कशासाठी पुस्तक विकत घ्यायचं, मला ते इझिली अवेलेबल असेल, सहजपणे शक्य असेल मिळणं, तर मी इथे बाहेर जाताना समजा मला पुस्तक मिळत असेल ऋषिकेश जोशी यांचं तर मी लगेच विकत घेईन. पण ते मला ते मिळणार नसेल पुढे जवळ तर मी ते काही त्याच्यासाठी कष्ट करते. कारण पुस्तक हे काही माझ्यासाठी जीवनावश्यक गोष्ट आहे असं मी मानतच नाही मुळात. ही पहिली गोष्ट. आणि मग मी त्यासाठी धडपड कशाला करायचं, एका आता मला दिसत असेल तरी घेईल. तर ते पुस्तक मला चालताही येत नाही आणि ते मी एवढं दूर येऊन पुस्तक विकत घ्यायचं का, हा मूळ प्रश्न होता. म्हणजे असे की बघा, फोनवरून पिझ्झा ऑर्डर करता येतो पण पुस्तक नाही ऑर्डर करता येत आणि ते चालताही येत नाही. अक्षरधारासारखे स्तुत्य उपक्रम करणारे केव्हाही मोजकेच होते. म्हणूनच मी ग्रंथायन हा उपक्रम सुरू केला. कुठलीही NGO वगैरे स्थापन करण्याचे स्वतंत्र न करता, कारण आपल्याकडे बरेच लोक असे NGO वगैरे त्याला गोंडस नाव देतात. NGO म्हणजे त्यातून टॅक्स बेनिफिट मिळतात वगैरे.
आणि आम्ही काही ते समाजकार्यकर्ते असतात. मला काही ते समाजकार्यकर्ते वगैरे अशा एक खोट्या कल्पना की मला जमत नाही. मी सांगतो की मला व्यवसाय करायचा आणि व्यवसाय करायचा त्याचा हेतू पैसे कमवणं हा असतोच. पण त्यापैकी आता ते ग्रंथालय स्थापन करून किती पैसे मिळणार याची मलाही पूर्ण कल्पना होती. म्हणजे तो प्रॉफिटमध्ये अगदी गेला असता, फायद्यामध्ये गेला असता तरी मी तर किती पैसे मिळाले असते हा मोठा प्रश्नच होता. पण तरी सुद्धा मी म्हटलं की नाही, तरी आपण एक ते म्हणजे समाजोपयोगी वगैरे हे सगळं ते नंतरची गोष्ट, पण आपला किडा तर सांगायचं तर किडा, याच्या पलीकडे दुसरा काही शब्द नाही. स्वच्छ व्यवसायाच्या नजरेने बघायला ठरवले आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी फॉर्म केली आणि पुढील 1.5 वर्षात अक्षरशः रोज रडत आलो. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे यात थोडंही एक्झॅग्रेशन ज्याला आपण काहीतरी वाढवलं आहे की मीठ मसाला टाकला आहे अशातला काही भाग नाही. सर्व लेखकांना या उपक्रमाबद्दल उत्सुकता होती, कारण झाले तर त्यांची यातून बरेच होणार होते. भारतातील पहिले मोबाईल बुकशॉप सुरू केले, 10 टाटाच्या ट्रक्स विकत घेतल्या आणि त्यांचे पुस्तकांच्या दुकानात रूपांतर केले आणि महाराष्ट्रातील 353 तालुक्यांमध्ये ही पुस्तकांची दुकानं फिरत होती. कोणीच पुस्तक विकत घेत नव्हते, कोणीच पुस्तक विकत घेत नव्हते आणि वर पोलीस, म्युन्सिपाल्टी, ऑक्ट्रापासून सर्व लोकांचे तास होत होते. म्हणजे रात्री ऑक्ट्राय नाक्यावर फोन यायचा, ऑक्ट्राय पुस्तकाला ऑक्ट्राय एक्झाम्पशन असतं, त्याला ते माफ आहे ऑक्ट्राय. तरी ऑक्ट्राय नाक्यावर पुस्तकाची गाडी असली तरी ते थांबवायचे रात्री 2 वाजता आणि म्हणायचे की नाही तू 500 रुपये दे, 200 रुपये दे, नाही तर 2 पुस्तकं तरी दे. हे सगळं चालायचं प्रकार. आणि ते ट्रक ड्रायव्हर तिथे मला तिथून ऑक्ट्राय नाक्यावर फोन करायचे आणि रात्री उठवायचे. तर हा जो प्रकार आहे, मला उठवायचे किंवा आमच्या मॅनेजरला उठवायचे आणि मग ते मला सांगायचे. तर हा जो प्रकार आहे, म्हणून एक तुम्हाला किस्सा सांगतो की वाईट आमचे पुस्तकांचे दुकान थांबले होते आणि तिथून मला त्या ट्रक ड्रायव्हरचा फोन आला की सर इथे 1000 रुपये मागतात आणि ते सांगतात की गाडी लगेच काढायची. मी म्हटलं ते बोला, मी फोनवर बोलतो. मग पोलीस स्टेशनचा इन्चार्ज जो होता वाईचा, तो माझ्याशी बोलला तेव्हा जो कोणी असेल, आणि त्यांनी सांगितलं की 1000 रुपये द्यायचे. मी म्हटलं नाही, मिळणार नाही, मी काही चरस गांजा कोकेन विकत नाही, मी पुस्तक विकायला आलो आहे. आणि वाई जिथे विश्वकोशाचं सर्व काम तिथे एवढे वर्ष चालत आलं, तिथे तर्कतीचं लक्ष्मणशास्त्री जोशींपासून लोक तिथे राहत आले आणि काही तिथे पवित्र असं घडत आलं. तर मी म्हटलं मी काही 1000 रुपये देणार नाही. तर त्यांनी सांगितलं की नाही 500 रुपये तरी जा, तोडपाणी करू 500 रुपये. म्हणून ते 500 रुपये देणार नाही. मग म्हणत 200 रुपये तरी चला, आता संपवा, आता 200 रुपये तरी. मी म्हटलं ते 200 रुपये देणार नाही. म्हणलं नाही, असं नाही चालणार नाही, असं काही दिलं नाही ते चालणार नाही. तुम्ही चला ते दासबोधाच्या 2 प्रती द्या. दासबोध मी तो वाचणार होता का नाही वाचता मला नाही माहिती, पण दासबोधाच्या 2 प्रती दिल्या. मी म्हटलं नाही तेही देणार नाही तुला. आणि ते फुकट का द्यायचं, म्हणजे मला ते समजत नाही फुकट काय द्यायचं असतं. तर तुम्हाला नाही, मग आता गाडी अर्ध्या हात बाहेर. मी म्हटलं ठीक आहे बघतो. मग मी तिथले जे तेव्हाचे जे तात्कालिक खासदार होते, मला वाटतं ते अजून जे खासदार आहेत त्यांना फोन लावला आणि त्यांना मी सांगितलं की साहेब म्हटलं मी या देशात हट्टाने थांबलेला माणूस आहे, मी IT क्षेत्रात एरवी काम करणारा माणूस आहे आणि मी कधीच म्हटलं तर अमेरिका, इंग्लंड कुठेही मी जगभरात कुठेही मी स्थायिक होऊ शकलो असतो. पण मी इथे थांबलो आणि हा उपक्रम सुरू केला आहे. याचं कारण हे की मला असं वाटतं मी काहीतरी बरं करावं, मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात काहीतरी बरं करावं, म्हणून मी हे सगळं करतोय, उठाठेव करतोय. मी मला कोणी करायला सांगितले नाही. मी परत एकदा सांगतो, मी समाजोपयोगी वगैरे करण्याच्या हेतूने हे केलं. माझी खालची माझा केला होता म्हणून मी करत होतो, काहीतरी बरं करावं आणि ते करायचं म्हणून मी ते करतोय. आणि असे त्रास जास्त सगळे. तर ते खासदार म्हटला बस जरा तुम्ही आता आणखीन बोलू नका, ते पुढचं मी बघतो. पण त्यांनी कोणाला फोन बिन लावले असेल, काही केलं असेल आणि मग त्यांनी मग सांगितलं आणि गाडी मग आणखीन नंतर 2 दिवस थांबली. मुद्दा हा की या तऱ्हेचे त्रास रोज ग्रंथालयांमध्ये होत होते, रोज. माझ्याकडे जो स्टाफ होता त्या स्टाफला म्हणजे प्रत्येक गाडीवर 3 लोक होते, म्हणजे त्या गाडीवर एकूण 30 लोक होते आणि परत स्टँड बाय म्हणून मुंबईत 5-10 लोक ठेवलेले होते. त्या स्टाफला आम्ही बरंच काही ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न केला होता. त्यांना साहित्यातलं काही बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केला होता की हे अमुक असतं, तसं असतं, हे पुस्तक कसे महत्त्वाचे आयुष्यात अमुक तमुक वगैरे. पण ते सर्वसामान्य माणसं होते आणि त्यांच्या साहित्यातला त्यांना सहसुद्धा कळत नव्हता. म्हणजे पंकज कुरुलकर नावाचा साहित्यिक आहे हे तर त्यांना माहीत नव्हतंच, म्हणजे अपेक्षाही नव्हती. इथल्या बहुतेक जणांना माहिती नसेल.
राजन खान यांनी की थोडंसं ओव्हर स्टेटमेंट नाही केलं, अगदी बरोबर बोललेले की बहुतेकांना आम्ही जवळ काय कायकीचे लेखक आहोत हेही माहीत नसेल. तर मुद्दा हा होता की त्या स्टाफ जे होता त्यांना की साहित्याचा सहज कळत नव्हता आणि त्यांना आम्ही ट्रेनिंग घेऊन त्यांना काही कळत नव्हतं. अक्षरशः ते गाडी वाईट शब्द सांगतो पण नगरी करायचे पुस्तकांवर या लेवलचं जेव्हा व्हायचं, पुस्तकं चोरी व्हायचे, पुस्तकं लघवी करायचे. म्हणजे पंकज सुरकर माहीत नव्हता पण त्यांना विंदा कलेंकर, विसा खांडेकर आणि कुसमाकर हे तेव्हा 3 ज्ञानपीठ मिळालं होते, आपल्याला आता 4था मिळाला, तेव्हा 3 ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले लेखकही माहीत नव्हते, मी तर सोडा. तर ते पुस्तक कसे भेटणार? बरं, हा प्रश्न काय होता की तुम्ही म्हणाल की बाबा तुम्ही ट्रेन लोक घेतले नाहीत, एक्सपर्ट लोक घेतले नाही, तुमचा हा दोष आहे वगैरे सगळं. सगळा दोष शेवटी माझाच होता, मला मान्य आहे. कप्तान म्हणून सगळी जबाबदारी माझी आणि त्याचं जे काही अपयश आहे ते सगळं माझं आहे, हे मला पूर्ण मान्य आहे. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न त्याच्या पुढचा आहे की हा जो स्टाफ आहे तो मी आमच्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आम्ही लोक कोचिंग करतो, ज्याला म्हणतो आम्ही लोक पळवतो. म्हणजे आम्ही असं असतं की बाबा माझ्याकडे एक मोठा प्रोजेक्ट आला, मला 50 लोक पाहिजे, तर आम्ही घराजण आमचा एचआरचा माणूस असतो, तो ॲडव्हर्टाईज टाकतो, तो वेबसाईटवर टाकतो, तो आणखी दुसऱ्या कंपन्यांना फोन करतो, कुठून माणसं आणतो, कोचिंग करतो, त्याला 10 लाख पगार असेल तर 12 लाख देतो म्हणतो आणि पटापट त्यांना आम्ही दुसऱ्यांना घेतो. तर हे पळवण्याची पण इथे नव्हतं, कारण प्रकाशन ही इंडस्ट्रीच नाही. मग एक तुम्हाला खरं सांगतो की प्रकाशन इंडस्ट्री असे आमचं IT इंडस्ट्रीचं एक बायबल आहे, डेटाबेस नावाचं माहिती आहे. त्यात प्रत्येक IT कंपनी आपल्याला स्वतःला तिथे प्रत्येक वर्षी तिथे त्याचे रिझल्ट देतात. ते प्रत्येक IT कंपनी आपलं नाव टाकायला उत्सुक असते. आमच्याकडे प्रकाशन इंडस्ट्रीचं मॅगझिन बायबल असं नाही. म्हणजे त्यात आम्ही जे म्हणतो ललित म्हणतो किंवा आणखीन दुसरं कुठलं रसिक असेल किंवा आणखीन कुठलं असेल, पण त्या साहित्याच्या अंगाने चर्चा होते, ट्रेडच्या अंगाने, व्यापाराच्या अंगाने जी चर्चा म्हणतो आम्ही ती चर्चाच होत नाही. म्हणजे आजपर्यंत मला मराठी प्रकाशन इंडस्ट्रीचा टर्नओव्हर किती हे मला माहित नाही. नाही कोणी सांगेल किंवा 500 कोटी, 1000 कोटी, 200 कोटी, 50 कोटी मला माहित नाही. मी तेव्हा तर मी आता गमतीने म्हणायचं की प्रकाशन इंडस्ट्रीचा टर्नओव्हर असेल तेव्हा माझ्या एका अल्पावधीचा टर्नओव्हर आहे, पण नक्की माहितीच नव्हतं काय ते. नाही मी अंदाज करायचो की किती पुस्तक विकले जात असतील आणि काय होत असेल, पण ते नक्की काय मला माहित नव्हतं आणि अजूनही माहित नाही. अजूनही मी ते सगळे वाचतो, त्यातून मला काही दिसत नाही की ते त्याचं टर्नओव्हर काय. तर इंडस्ट्रीच नव्हती. तर मी आता ते मुंबईत 10 दुकानं असतील तर त्या 10 दुकानात समजा प्रत्येक दुकान 2-3 माणसं काम करत असतील, त्या इंडस्ट्रीमध्ये 30 लोक असतील, तर मी कोणाला पळवायचं? म्हणजे या दुकानातले बेस्ट लोक मी पळवून आणतो आणि मी त्यांना माझ्या इथे गाडीवर ठेवतो, असं काही प्रकार नव्हता, कारण आणायचं कोणाला मी. तर हे सगळं जे प्रकार आहे ते सगळे म्हणजे हताश करणारे होते आणि हे सगळं असंच चालत राहिलं. आणि त्यानंतर मी खरं तर केवळ पुस्तक विक्री मोबाईल बुकशॉपद्वारे करत नव्हतो, तर आम्ही कॉल सेंटरद्वारे पुस्तक विक्री सुरू केली. म्हणजे आम्ही दर रविवारी लोकसत्तामध्ये, म्हणजे लोकसत्ता तोपर्यंत सगळ्यात जास्त एलिट पेपर मराठीतला बनला होता. म्हणजे आधी वेगळा होता, नाव घ्यायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे, आणि नंतर लोकसत्ता बनला. तर लोकसत्ता सर्वात एलिट पेपर चांगले लोक वाचतात, पुस्तक विकत घेणारे वाचतात, म्हणून आम्ही लोकसत्तामध्ये अर्धा पान जाहिरात देतो दर रविवारी. त्या जाहिरातीची किंमत 1,30,000 रुपये होती तेव्हा, 2008 सालची गोष्ट मी बोलतो. आणि कॉल सेंटर होतं आणि इंडियन पोस्ट बरोबर मी टाईप केलं होतं की लोकसत्ता जिथे जाईल तिथे पुस्तकं, मराठी पुस्तकं पोहोचवण्याचं काम तुम्ही करायचं. म्हणजे पोस्टाला मी 25% मी कमिशन देत होतो. म्हणजे प्रकाशक मला 35% कमिशन देत होते, त्यातलं 25% मी पोस्टाला देत होतो. म्हणजे माझं स्वतःचं प्रकाशन असेल तर मी त्याला 25% देतो, ते मला आधी फायद्याच होतं माझं पुस्तक विकणं. पण इतरांचे इतर प्रकाशन मला असतील त्यातले मी 25% देतो आणि घ्यायला परत करत होतो. मग हा सगळा आत्महत्याचा व्यवहार हे सगळं मला आधीच माहिती होतं. पण आत्महत्याचा व्यवहार असूनही मी तिथे ते पुस्तकं तिथे पोहोचवायचा प्रयत्न करत होतो. असे कित्येक रविवार मी जाहिराती टाकल्या, खिशातले पैसे दिले, सगळं झालं आणि त्यालाही जो प्रतिसाद होता तो अतिशय कोमट होता. म्हणजे तो लोकसत्ता हा दिल्ली, अहमदाबाद, म्हणजे महाराष्ट्राबाहेर पण कुठे कुठे पोहोचतो. तर तिथे पोहोचत असूनही माझे पुस्तक विकत घेण्याचे होते आणि आम्ही टोल फ्री नंबर दिला. सर्वात चांगली गोष्ट अशी होती की टोल फ्री नंबर, म्हणजे तुम्हाला पैसे पडणार नाही, तुम्ही असेच फोन करा. तर आणि कॉल सेंटर ठेवलं होतं. मग आता खरं तर बुक गंगा वगैरे असे करतात ते चांगले उपक्रम आणि ते फायद्यात असावेत असे मी हे करतो, कल्पना करतो. आणि तो अजूनही मंदा जोगळेकर चालवते, फार चांगली गोष्ट, मला फार आनंद होतो. असं कोणी काहीतरी चांगलं काहीतरी करते म्हटले मला खूप आनंद होतो.
माझा त्याला पूर्ण पाठिंबा असतो. तर तेव्हा आम्ही हे जे सगळे उद्योग करत होतो तर ते कॉल सेंटरवर टोल फ्रीवर जे फोन यायचे ते फक्त आमच्या मुलींना, कॉल सेंटर मुलींना अस्कट लिस्कट भाषेत बोलणारे. म्हणजे एरवी मी इंटरनॅशनल कॉल सेंटर आमच्या IT क्षेत्रात पण चालवलेला माणूस आहे. तर आम्हाला तिथून अमेरिकन पण तसे फोन यायचेच की आज संध्याकाळी मीटिंगला येशील का आणि तत्सम इथे काही सगळं बोलण्याचं काही नाही. पण ते तसे फोन, त्या धर्तीचे फोन हे आमच्या मुलींना पण यायचे इथे डोमेस्टिक कॉल सेंटर, इथे ग्रंथालयाचं जे डोमेस्टिक कॉल सेंटर तिथे यायचे फोन. तर शेवटी त्या मुली मला रडून तक्रारी करायला की तेव्हा असं म्हणतो तसं म्हणतो. मग ते शेवटी आम्ही ते टोल फ्री नंबर बंद करून टाकले आणि आम्ही रेग्युलर लँडलाईन नंबर दिला. आणि ॲक्च्युअली येणारे फोन कमी झाले कारण फुकट नंबर म्हटल्यावर लोक कोणीही फोन करतात. तर हे जे सगळे मनस्ताप होत होते, वेबसाईटद्वारे पण पुस्तक विक्री करत होतो ते 2008 साली करायची मी ते मार्केट इन्व्हेन्शन असेल, मी पहिला असेल म्हणून असं होत असेल. तर अनंत कारण असतात, त्याला फार कॉम्प्लेक्सिटी असते. बिझनेस यशस्वी का होतो आणि अयशस्वी का होतो बोलणारे खूप असतात. म्हणजे तेव्हा मला लोक बोलायचे कुठून का त्याला कळत नाही, व्यवसाय कळत नाही, ते 10 गाड्या एखादा घेतला की एकच घ्यायला पाहिजे, मग त्यांनी एक गाडी घेऊन करायला पाहिजे होतं. आता हे प्रत्येकाने नंतर शहाणपण शिकवणारे आपल्याला खूप असतात. आपण की लोकांचं फार ऐकायचं नसतं, आपण आपल्या इंट्युशननी करायचं असतं. आणि नेमकं काय होतं की मला IT व्यवसाय आहे तो मी माझ्या डोक्याने करतो, मी बुद्धीने करतो, कारण तिथे भावना मिळणं वगैरे काही प्रकार नसतो. आणि कारण मी काही त्या IT पर्यंत काही करत नाही. आणि हा जो व्यवसाय होता ग्रंथालय हा नेमका मी हृदयाने करायला गेलो, मी भावनेने करायला गेलो. आणि भावनेने करायला गेलेला व्यवसाय कधी चालत नाही. आणि कारण माझ्या याच्या भावना गुंतलेल्या होत्या, मला कधी चांगलं करावं असं वाटत होतं. आणि नेमकं काय झालं की ते सगळं ते जुबावं ही स्त्रींची इच्छा असावी तशी ही बहुतेक प्रकाशकांची, विक्रेत्यांची इच्छा होती, लेखकांची नव्हती. पण त्यांची मतं तेव्हा होती, त्यातली लहान प्रकाशकांची नव्हती अजिबात. कारण त्या लहान प्रकाशकांना एक आधार वाटत होता की कोणतरी हा भाव आपली विक्री करेल, आपल्याला पैसे देईल, काहीतरी बरं घडेल त्यातून आपलं पण. कारण मी असे खूप पुस्तक विक्रेते बघितले आहेत ते दादरच्या नावं घेत नाही, पुस्तक विक्रेत्याच्या दुकानात सकाळी 10 वाजता यायचे आणि उभे राहायचे की आमचा साहेब आमचा हिशोब केला का, आणि हिशोब केला असेल तर पैसे घ्यायला लागले. तर ते तेव्हा तो पुस्तक विक्रेता त्याला म्हणायचा अगदी त्याच्याकडे बघून चहाही द्यायचा नाही. ते 10 वाजता गावात कुठून दुरून आलेले, पुण्यात आले असतील नाही तर विदर्भातून आले असेल तर मराठवाड्यातून आले असतील, छोटे छोटे प्रकाशक असायचे. आणि हा पुस्तक विक्रेता म्हणायचा नाही हिशोब अजून गेलं नाही, 15 दिवसांनी येतो तुम्ही 15 दिवसांनी. तर त्यामुळे हे जे सगळे मनस्ताप असायचे ते जे पुस्तक प्रकाशक नॅचरली ते पुस्तक प्रकाशकांना पैसे मिळत नाहीत, छोट्या लोकांना ते लेखकांचे पैसे बुडवतात. आणि मग ते आणखीन कोणाचे त्याच्या प्रिंटरचे पैसे बुडवत असतील. म्हणजे ही सगळी चेनच असते, एकमेकांचे पैसे बुडवणं ही चेन असते. मग यात त्याला त्यात लेखक हा खरं सर्वात महत्वाची गोष्ट, कारण लेखक लिहिलंच नाही तर पुढे काही घडणारच नाही. म्हणजे मॅन्युफॅक्चरर लेखक आहे, म्हणजे जसा शेतकरी पिकवतो आणि त्याच्या पुढे सगळी चेन आहे आपली दलाल लोकांची, आणि त्या दलाल लोकांनी पुढे पैसे कमवायचे. तसं इथे होतं की लेखकांनी पैसेच नाही कमवले कधी. आणि आमच्या प्रकाशकांनी वगैरे सगळे दादर, पार्ला, पुण्याला पण कुठे कुठे नावं घेतले, लगेच कळतं कुठल्या प्रकाशकाने पैसे बनवले. त्यांनी माड्या बांधल्या, फ्लॅट घेतले, सगळं केलं. लेखकाने मात्र कधी लेखनाच्या जीवावर कधी एक फ्लॅट घेतला असं मला तरी माहित नाही, असं कधी घडलंच नाही कधी. तर ही सगळी अशी अवस्था आहे. तर तेव्हा मी नेमकं काय झालं, माझी आणखी एक मोठी चूक झाली की ग्रंथालयामध्ये प्रकाशन सुद्धा सुरू केलं. 28 टायटल मी 6 महिन्यात प्रकाशित केले. त्यात अगदी माझी संमेलनाच्या अगदी गंगाधर गाडगे, हातकणंगलेकर, केजर पुरोहित, सुभाष गांधींपासून मी चांगले चांगले टायटल्स प्रकाशित करायला लागलो होतो. ते विकलेच गेले नाही, पुस्तकं विकलेच गेले नाहीत. अक्षरशः हजारांचे गठ्ठे आमच्या गोडाऊनमध्ये पडले होते. शेवटी मी ते ग्रंथालय बंद केलं आणि प्रत्येक लेखकाला विनंती केली की बाबा तुमची पुस्तकं घेऊन जा तुम्ही, आणि आणखी कुठे विकले जात असतील तर जा. तर ते विचार घेऊन गेले आणि जे घेऊन गेले नसतील त्यांचे पुस्तकं रद्दीच्या भावात मी विकले. आणि तुम्हाला खरंच सांगतो की त्यात माझं सुद्धा पुस्तक, पण डेड एंड नावाचं पुस्तक हे सुद्धा त्यात होतं. आणि डेड एंड सुद्धा मी पुस्तक रद्दीच्या भावात विकलेलं आहे. आता मी ते श्री अशोक याळगी यांच्या हातात बघितलं, मला धक्का बसला. मी म्हणजे हळूच बोललो हे यांच्याकडे कुठून आलं, कारण मी ते कोणाला विकलंच नाही, तर ते यांच्याकडून कुठून आलं लायब्ररीत माहीत नाही, ते रद्दीतून कुठेतरी त्यांच्याकडे आलं असावं. मला फार त्रास होतो. मग या क्षणी पण ते रडावं अशी परिस्थिती आहे की आपलं रेडेंट नावाचं पुस्तक ज्यासाठी आपण प्रचंड मेहनत केलेल्या आहेत, एक एक कथा देणं लिहायला 3-3, 4-4 महिने आपण खस्ता काढलेला आहे, कुठे कुठे गेलेलो आहे, भेटलेलो आहे, काय काय केलेलं आहे, त्रास होऊन घेतले स्वतःच्या जीवाला. आणि मी त्रास देणारच लेखक आहे, मी काही गमतीच्या गोष्टी लिहित नाही. मी नेहमी सांगतो की गमतीच्या गोष्टी करणारे पुण्याचा एक लेखक आहे, नाव घेत नाही, परत उगीच बदनामी होते. त्याच्यात मी एरवी जाहीरपणे नाव घेतो, गमती त्याच्याकडे जा म्हणतो मी काही गमती वगैरे लिहित नाही.
मी त्रास देणारच देतो आणि त्रास देणारच देतो. तर हे जे आहे सगळे प्रकार जे आहे तर त्यामुळे ते ग्रंथात बंद पडलं. आमचं डेडेड सुद्धा त्यात रद्दीच्या भावात विकलं गेलं आणि इतरांचे पण पुस्तक रद्दीच्या भावात विकले गेले. तर ही आपली मराठी पुस्तक प्रकाशनाची हालत आहे. ऋषिकेश जोशी कुठे बसलेत नक्की मला माहीत नाही. त्या ऐकत्यात असं ग्रेट करतो. मी उपाध्याय साहेबांच्या बाजूला बसतोय. हा नाही चालेल, मी पण विकत घेतो. मी आता माझी बायको इथे बसले तिला सांगतो ते प्लीज. आणि राजनकडून पुस्तक घ्यायचा मला खूप आनंद येतो. प्रकाशक पण बनला आहे. तर हे जे आहे हे असं प्रकाशन विश्व आहे. त्याच्या पुढेच मला सांगतो की ग्रंथांमुळे माझं लेखक म्हणून पण खूप नुकसान झालं. म्हणजे मी गेल्या 7 वर्षात म्हणजे 2008 आणि 2009 मध्ये मी ग्रंथात बंद केलं आणि आता 2016 सुरू व्हायला काही दिवस उरले. तर गेल्या 7 वर्षात माझ्या साधारणतः 35 दीर्घकथा मराठीच्या चांगल्या दिवाळींमधून प्रसिद्ध झालेल्या आहेत. म्हणजे हाऊस वगैरे जे म्हणतात ते जे काही चांगले वगैरे म्हणतात मी ते माझं ते सांगत नाही. मी ते बोलणं ते लोकांनी ठरवायचं आपण चांगले लेखक आहोत का नाही. तर 35 दीर्घकथा प्रसिद्ध झाल्या. गेल्या 7 वर्षात मराठीतील एकाही प्रकाशकांनी मला आपण फोन केला नाही आणि विचारलं नाही कुरुलकर तुम्हाला पुस्तक प्रकाशित करण्यात इंटरेस्ट आहे का. म्हणजे काय होतं काय असं की प्रकाशक हे स्वतःला कोणी जाऊ द्या परत नाव घेतील बदनामी होते परत सगळे लोक खवळतील आणि सगळं तेच होईल. कोणाकोणाला की अमुक पाराचा भागवत कोणाला अमुकचा भागवत मी श्रीपू भागवत आपले कारण ते आपल्या श्रीपू भागवत समजणारे असे बरेच इतर पण प्रकाशक झाले. तर ते असे कोण असे झाले ते कोणीही कधी फोन पण केला नाही की कुरुलकर तुमचं पुस्तक प्रकाशित करण्यात मला इंटरेस्ट आहे. म्हणजे मी मराठीला एवढा दुर्लक्षित आणि एवढा गड्डा आणि वाईट लेखक असावा असं मला वाटतं. आणि अशा लेखकाला आणि अशा अपयशी पुस्तक विक्रेता आणि प्रकाशक आणि अशा अपयशी लेखकास तुम्ही अध्यक्ष म्हणून बोलावं हे अशोक यागी यांचं खरंच मोठं धाडस आहे. आणि मी त्यांचं खरंच फार कौतुक आणि आदर करतो. म्हणजे की अशा लेखकाला यांनी बोलावं इथे. नाही ते बोलू आपण नंतर. लंडन माझं पुस्तक 2008 कशी झालेलं आहे. म्हणजे गुणवत्ताही कुठेही टिकते त्याबद्दल मला हे नाही दुमत नाही. तर हे असं इथे जे प्रकार जे चाललेले आहेत आणि कदाचित त्यांना मग माझं पुस्तक प्रकाशित करण्यात रिस्क पण वाटत असेल. म्हणजे आता हल्ली एरवी कथा दीर्घकथा यांना फार कविता तर फारच दुर्लक्षित प्रकारे आणि कथा दीर्घकथा आणखी कथा दीर्घकथा प्रसिद्ध करणं त्यांना आणखी फार धोक्याचं वाटत असेल. तर एक काय आहे ना मुळात मराठीत प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे लिटररी एजंट नावाचा प्रकार नाही जो इंग्लिशमध्ये आहे. आणि इंग्लिशमध्ये लिहायला लागलं की खूप चांगलं असतं की तुम्ही फक्त लिहायचं असतं. तुम्ही फक्त चांगलं लिहायचं आणि त्यासाठी जी मेहनत करायची अंग मेहनत करायची तुमची काय मानसिक मेहनत करायची जी काही करायची ती तुम्ही तुमची करा. पण त्याच्या पुढचं जे आहे सगळं उजवायचं काम आहे त्याचं जे सगळं व्यवहार पण सगळं उजवायचं जे काम आहे ते लिटररी एजंट करतो. आणि त्याला आपण 15% द्यायचे असतात आणि ते पुरस्कारापर्यंत म्हणजे ते तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळाला तरी ते 15% त्याला मिळणार. हे आपलं लिगल ॲग्रीमेंट असतं. तर हे जे तिथे जे इंग्लिशमध्ये घडतं की बाबा मी फक्त लिहिलं त्याच्या पुढचं मी काही बाबा बघणार नाही हा फार चांगला गोष्ट असते. इथे काय होतं की इथे आपलं सगळ्यांनाच प्रॉब्लेम असा आहे की आपण एकूणच फार एक क्लोज सोसायटीचा भाग आहोत आणि आपण एकूणच दांभिक आणि कोटारडे आहोत. त्यामुळे आपण काय करतो की आपल्याला अधिकृत लिटररी एजंट त्या लिटररी एजंटला काय पैसे मिळणार लेखकाला पैसे मिळत नाही तर लिटररी एजंटला काय मिळणार हा एक आणखी एक वेगळा मुद्दा आहे. पण आपला प्रश्न आहे की त्यामुळे मग काय की बरं काही घडायचं असेल तर ते लिटररी एजंट नावाचे असे काही पत्रकार लेखक असे काहीतरी काम करतात आपले पण ते अधिकृतपणे काम करतात लिटररी एजंट म्हणून एखाद्या प्रकाराकडे पोहोचवतात त्याकडून मग लेखाकडून पैसे काढतात प्रकाशाकडून पैसे काढतात. म्हणजे हे जे इलिगल जे समजलं जातं म्हणजे निरानार्य जे ते प्रकरण आहे भारतात ते जे क्लासिक एक्झाम्पल जे मी म्हणतो की जे अधिकृत धंदा असेल तर तो काय वाईट नाही. म्हणजे अमेरिका आणि सगळ्या प्रगत देशात तो अधिकृत येतो धंदा आणि फक्त इथेच तो अनधिकृत आहे त्यामुळे निरानार्य बिचारी फसले. आणि तसाच प्रकार इथे की लिटररी एजंट आहे इथे काही प्रकार नाही त्यामुळे ते काही लोक अनधिकृतपणे काम करतात त्या लिटररी एजंट म्हणून आणि मग ते त्यांना पैसे मिळतात तर आपण त्यांना नाकून ओरडतो की त्यांनी तर पैसे काढले. पण पैसे काढले तर वाईट काय ते अधिकृत करू ॲग्रीमेंट करू आणि आपण ते त्यांना अधिकृतपणे 15% देऊ त्यात चूक काय. तर इथे लेखकाला काय होतं त्यामुळे लेखकाला इथे फार मोठे त्रास होतात. मग 31 वर्षानंतर अजूनही मी तुम्हाला सांगतो दीर्घकथा लिहिल्यावर कुठे प्रसिद्ध करायची हे प्रश्न मला अजूनही पडतात.
म्हणजे दिवाळी अंकांशिवाय कुठलेही मासिक उरले नाही की म्हणजे मी जानेवारीत लिहिली कथा तर ती दिवाळी अंकात नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध होणार, तोपर्यंत मी ती प्रसिद्ध कुठे द्यायची का नाही हा प्रश्न पडतो, मग मी ती तशीच ठेवून देतो. आम्ही लेखक काय करतो की वर्षभरात लिहिल्या कथा या आम्हीमध्ये दिवाळी फक्त आम्ही देतो, एक एक करत सोडत जातो. पण एरवी त्या मासिकात आता मासिकच उरले नाहीये. तर हे काय होतं की लेखकाला मग पुढची सगळी फिक्सिंग करायला लागते. म्हणजे प्रकाशक गाठण्यापासून पुरस्कारापर्यंतची म्हणजे 5,000चा पुरस्कारापासून ज्ञानपीठ पर्यंतची फिल्डिंग लावावी लागते, फिक्सिंग करावी लागते. ते जे समितीवर जे असतील त्यांना गुड मॉर्निंग म्हणावं लागतं, त्यांच्या वाढदिवसाला विश करावे लागतात आणि त्यांच्या गुड बुक्स मध्ये राहावं लागतं, त्यांच्याबरोबर सेमिनारला जावं लागतं, तुम्ही तिथे त्यांच्या आजूबाजूला राहावं लागतं आणि हे तुम्ही केलं तुमचं तिथे नाव असलं तर तुम्हाला पुरस्कार मिळण्याची शक्यता असते. मग खरं तुम्हाला अगदी मनापासून सांगतो, मी आज राजन खान यांचं नाव वारंवार घेतोय, पण तो म्हणजे ते काही पेस्ट करण्यासाठी नाही करत आहे किंवा काहीतरी मी नॉन पॉलिटिकल माणूस आहे. पण मला असं अगदी प्रामाणिकपणे वाटतं की राजन खान या लेखकास साहित्य अकादमी हे फार पूर्वी मिळाला होता. मी इतरातले मराठी लेखकांमध्ये मी नावं घेत नाही परत मुद्दा, परत आणखी यावर वाद होती आणि पंकज कुलकर्णी कायम वादग्रस्त व्यक्तिमत्व असल्यामुळे माझ्यावर लोक दे मार अगदी सुटतील. पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं, पण ते फिक्सिंग आणि फिल्डिंग केलं नाही तर ते काही होत नाही आणि त्या गटात नसलो आणि तसं नसलो. म्हणजे मी तेव्हा मागे असं उघडपणे लिहिलं होतं की मी देशीवादी नाही आणि देशीवादी नाही म्हणून मला भाषण निर्माणाचा कंपू कधीही मला साहित्य अकादमी देणारच नाही मराठी. हे मी उघडपणे लिहितो आणि उघडपणे बोलतो आणि त्याचे मला फार परिणाम असं भोगावे लागेल लेखक म्हणून. कारण तुम्ही त्या कंपूत जावं लागतं, त्या कंपूत तुम्ही गेला नाही तर संपला. तर हा जो प्रकार चालतो हा फार वाईट आहे. म्हणजे माझं भाषण नेमाड्यांबद्दलच माझं म्हणणं आहे की त्यांना नामवर सिंग सारखा तिथे ज्ञानपीठ मध्ये नसता तर त्यांना ज्ञानपीठ मिळालं असतं का, हा एक वादग्रस्त आहे प्रश्न आणि ते मला नेहमी वाटतं की असंही कदाचित घडलं असतं. साहित्य संमेलन का नसावे याबद्दल मला बोलावंच लागेल. मी साहित्य संमेलन आलो आणि साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून आलो आणि मी म्हणतो की साहित्य संमेलन नसावं. त्यावेळेला डॉक्टर श्रीपाल सबनीस या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. मी मनापासून सांगतो त्या सद्ग्रस्तांचं नाव मी यापूर्वी ऐकलं नव्हतं. मी 31 वर्ष लेखन करतोय आणि त्याच्या कितीतरी पूर्वीपासून म्हणजे मी अगदी लहानपणी G.A. तेंडुलकर आणि जयवंत दळवी वगैरे वाचले आहे. आमच्या घरी वाचण्याची पूर्ण मुभा होती आणि त्यातून मी सगळे मोठे लेखक वाचत आलो. मी या लेखकाचं नाव कधीही ऐकलं नव्हतं. ते उभे आहेत तेव्हाही मी त्यांच्याकडे नाव ते बरेच लोक उभे राहतात. मी नाही म्हटलं, मी काही बघितलं पण नाही. ते निवडून आल्यावर एकदम तो आलं म्हटलं की कोणच नक्की लेखक. आता हे समजा माझ्यासारख्या लेखकाच प्रश्न पडत असेल तर तुमच्यासारख्या लेखक तुमच्यासारख्या जमलेल्या इथल्या लोकांनी रसिकांनी ते ऐकत नसेल नाव तेव्हा मला कसली शंका वाटणार नाही. तर असे सद्ग्रस्त साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकतात कारण तो एक नंबर गेम आहे. फक्त संख्या आहे फक्त तिथे फक्त 1075 लोक त्यांनी फक्त मतदान करायचे आणि त्यापैकी निवडून द्यायचे आहे. तर त्यापैकी त्यांनी निवडून आलं आणि लोकशाही मानलं की आपण नंबरही मान्य करावाच लागतो आणि त्या न्यायाने ते निवडून आले याबद्दल मला त्याबद्दल काही खंत नाही. पण मी ज्यांचं नाव पण ऐकलं नाही ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतात. ते मोठी गंमत आहे. माझं अगदी स्पष्ट मत आहे याबद्दल की आपण फक्त उत्सवी लोक आहोत. आपल्या साहित्य संमेलनाला जमायला आवडतात. मला बघायचे आज ऋषिकेश जोशी यांची मुखवटी नाव असतं. जोशी यांचं किती लोक पुस्तकं विकत घेतात मला खरंच बघायचं. आपण पुस्तकं विकत घेऊन वाचण्यावर विश्वास ठेवत नाही. स्वतःच आपल्या मी हायब्रो सोसायटीमध्ये राहतो. खालची सोसायटी ज्यांना परवडत यांचे जगण्या मारण्याचे प्रश्न त्यांनी पुस्तकं विकत घ्यावे म्हणणं म्हणजे हा वेडेपण आहे. पण ज्यांना ते परवडतं अशा पण सगळ्या मराठी लोकांच्या कित्येकांच्या घरी मी गेलेलो आहे. त्यांच्या घरी बाहेर छानपैकी दारू म्हणजे मी दारू पित नाही म्हणून पण ते काय त्याला रेस्पॉन्सिबिलिटी वगैरे म्हणतात ते सगळ्यासाठी एक मस्तपैकी छान वेगळं काय वॉर्डरोब म्हणतात तर तसं काहीतरी ते असतं नाही आणि त्यासाठी त्यांनी ते केलेलं असतं. पण पुस्तकाची स्वतःचे पुस्तकाचा संग्रह असलेलं याचं एक पुस्तकाचं कपाट तिथे काही नसतं. कोणाची गरज नसतं. मराठी तुम्ही कुठले जा अगदी मराठी लेखक फक्त सोडले तर आणि यासारखे अगदी सर्वोदय वाचक सोडले
तर कोणी तुम्हाला सापडणार नाही की ज्यांनी मराठीचे स्वतःचा संग्रह केला आहे आणि ते तिथे पुस्तकांचं कपाट केलेलं आहे आणि ते बाहेरच्या खोलीत ठेवलेलं आहे आणि हे माझं ॲसेट आहे असं म्हणणारे कोणी नसतात. आणि अक्षय दिन आनेवाले आपण एकीकडे म्हणतो, आपण अक्षय दिन कसे येणार मला माहित नाही. तर हे जे सगळं जे आहे ते आपण उत्सवी लोक आहोत. आता मी त्याबद्दल एक बोलतो की मी असं येण्यापूर्वी जरा माहिती घेतली की सीमा भागात पूर्वी 6,500 मराठी शाळा होत्या मराठी माध्यमाच्या, त्या आता 3,200 उरल्या. ते बंद करायला कोणी सांगितलं? ते आपल्याला कोणी बळजबरीने केली आहे, आपण बंद करायला लावल्या, आपण त्याला सर्व जबाबदार आहोत. आणि याच वेळेला मी ठामपणे सांगतो की मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेलो आहे आणि माझा IT व्यवसाय 65 कोटी रुपयांचा आणि मी माझ्याकडे 550 लोक काम करायचे आणि मी मायक्रोसॉफ्टचा, जी तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला फक्त म्हणून माहिती नसेल पण मायक्रोसॉफ्ट बहुतेक माहिती असेल, तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीचा बेस्ट एशियन OEM पार्टनर लागोवा 3 वर्ष होतो आणि बिल गेट्सनी मला त्याच्या रेडमंड ऑफिसला बोलावून सत्कार केलेला आहे. तर माझं मराठी माध्यमातून शिकून कधीही नुकसान झालं नाही हे मी ठामपणे सांगतो. हे तुमच्या सगळ्यांचे गोड गैरसमज आहेत, हे स्वतःच करून घेतलेले गैरसमज आहेत की आपण मराठीतून शिकलो की आपल्याला आर्थिक उन्नती आपली होत नाही आणि आपण मरतो आणि आपण जगाच्या स्पर्धेत मागे पडू. हे आपला गोड गैरसमज आपण आपला करून घेतला आहे. तर हे जे आहे हे चुकीचे अतिशय. माझा मुलगा सुद्धा मराठी माध्यमातून शिकला. माझा मुलगा आता मला 25 वर्षाचा आहे आणि तो 25 वर्षापूर्वी सुद्धा मलाडमध्ये, म्हणजे 20 वर्षापूर्वी मलाडमध्ये त्याला मुंबईत मराठी माध्यमातून शिकवणं ही खरंच हास्यास्पद गोष्ट बनलेली होती तोपर्यंत. आणि लोक मला खूप हसले की असं कसं करतो. मी म्हटलं नाही, माझा मुलगा मराठीतून शिकेल, तो आज IBM मध्ये 3.5 वर्षाची नोकरी करतोय, चांगल्या पदावर आहे. तर त्यामुळे त्याचंही नुकसान झालं मला माहित नाही. हा तुम्ही का नाही समज करून घेतला मला माहित नाही. या सर्व लोकांनी इतका केलेला आहे हा गैरसमज की मराठी माध्यमातून शिकलं तर आपलं नुकसान होतं. तर हा गैरसमज तुमचा राहू नये हे पण सांगण्यासाठी मी मुद्दाम जातो की मी मराठीतून शिकलेला आहे आणि माझं नुकसान झालं तर तुमचं कसं होईल. आणि परत तुम्ही मला असं काही बोलू नका की तुम्ही एक्सेप्शन आहात, तुम्ही फार हुशार वगैरे असं काही नाही. असं काही नसतं. तुम्ही आणि मी सगळे बऱ्यापैकी एका भौतिक पातळी जातात. माझी मला सांगतो त्याच्या पलीकडची आणखी चांगली असते. राजन खान आणखी काही सांगेल की अंतर्नाद, अनुभव, नंतर ललित, नंतर साधना, नंतर साप्ताहिक, असे काही 6-7 आपले नियतकालिका आहेत. शब्द, मुक्त शब्द मिळून झालं नाही. ते अशा 6-7 जे आहेत ते तुम्ही आवर्जून त्यापैकी 2 मासिकांना तरी वर्णनेला जरूर व्हावं असं माझं तुम्हाला आपली अपील आहे. तर मी म्हणेन की तुम्ही साहित्य सगळ्या आता काहीतरी खरं तुम्हाला त्याला यावंच वाटतं नाही. तुम्ही मला चेहरा वगैरे आला तर ते मला फक्त माहिती आहे. तुम्ही की ते मराठीच्या भल्यासाठी आणि मराठीचा माणूस आहे चांगलं तळमळी मी बोलतोय यामध्ये आलाय याचा माझा जरी विश्वास फार बसत नाही. सॉरी, मी पण गुडी बोलत नाही आणि मला लोकप्रिय व्हायची अजिबात होत नाही. तर आपल्याला संस्थात्मक काम करायचं नसतं. आपल्याला बेसिकली आपल्याला उत्सवात फक्त करायचं असतं. सगळ्याचा उत्सव करायचा असतो. म्हणजे मी असं चांगलं बोलतो म्हणून मलाही तुम्ही उद्या तुम्ही कुठेतरी त्याच्यावर बसा. शंकरपणाची झेंडासारखं ते कसं काढतात ना तसं तुम्ही मलाही कुठेतरी वरती बसवणार आणि मस्त वेगळी नेतात. त्यावेळेला काय छान बोलणार आणि इथून बाहेर पडला की याचं काही लक्षात राहणार. ते मलाही खात्री आहे की एवढे आपण मद्दळ झालेलो आहोत तरी मराठी भाषा मरणार यामध्ये मला कसलीही शंका नाही. मराठीचे लोक जे गळा करून बोलतात, हे जे साहित्य समाजमध्ये लोक जे मराठी साहित्यिक बोलतात, यांचे पोरं ऑलरेडी अमेरिकेत पोहोचले, त्यांचे पोरं बॉम्बे स्कॉटिश आणि कुठे कुठे मराठी माध्यमातून इंग्लिश माध्यमातून शिकले आणि ते इथे मराठी काहीतरी गळा काढतात. राजकीय नेते असतील, आणखी कोणी असतील, ते मला सगळ्यांचे इतिहास भूगोल सगळी माहिती आहे. तर ते खरं नाही. तुम्ही तुमच्या मुलाला पाल्याला जेव्हा मराठीमधून टाकतात आणि ते जेव्हा कामं करतात तेव्हा मराठी संस्कृती मराठी भाषेसाठी तेव्हा म्हणेल की तुम्ही इथे आलात तर त्यासाठी चीज झालं. मला वाटतं मी खूप जास्त वेळ बोलतोय आणि त्याजी आणि चौधरी साहेब यांना माझ्याशी जे प्रश्नोत्तर पण मला करायचे आहेत तर त्यावेळेला उरलेल्या प्रश्नांबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल मी बोलू शकेल. आणि तुम्ही माझं बोलणं एवढा वेळ सहन केलं आणि मी तुम्हाला बोलामृत पाजले आणि तुम्ही ते ऐकून घेतले त्याबद्दल खरोखर मी तुमचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. ते तुम्ही विशद करून सांगितले हे बरोबर आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये राहून मराठी माणसं जे बघतोय ते सत्य नक्कीच आहे. पण आम्ही सीमा भागात आहोत. इथं मात्र आमची जी मराठी मागं चाललेली आहे याला ही कारणं लागू होत नाही. त्याचं पहिलं कारण असं आहे की तुम्ही मागाशी उल्लेख केला
6,500 शाळांपैकी 3,000 शाळा आता शिल्लक आहेत. त्याचं कारण असं आहे की सरकारी तो काही दबाव या भाषेवर इथं की तिची पिछेहाट व्हावी म्हणून तो एक भाग आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इतकी जर पाठ्यपुस्तकं पाहिली तर म्हणजे डोळ्यातून पाणी येणं याच्या पलीकडे तुम्हाला जाताही येणार नाही. कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण इतिहास अभ्यास पुढे आलो किंवा माझा मराठाची बोलू कौतुके परी तो अमृतातेही पैजा जिंकी या ज्ञानेश्वरांना 4 ओळीत संपवणारा सिलेबस जर आम्ही शिकायला लागलो तर मराठी भाषा ही इथं कशी मुरेल आणि लोकांच्या पर्यंत कशी पोहोचेल हा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नाही, तुम्ही जे काही आता बोलला ते अतिशय खरं आहे. म्हणजे सीमा भागाचा प्रश्न जरा थोडासा वेगळा आहे आणि असू शकतो याबद्दल मला दुमत नाही. खरं सांगायचं तर मी इथे येण्याचं आणखीन एक कारण हे होतं की जे आता मी भाषण आवडतं घेतलं आणि बोललो नाही पुढे की एकीकडे मराठीतून दुर्लक्ष झाल्यामुळे आणि ती गडबडी करण्याची अजिबात इच्छा नसल्यामुळे जे एकूण जे मनस्ताप जे सहन करायला लागले आणि ते त्यातून मराठीतून बाहेर पडलेला लेखक म्हणजे मराठीतून ते अजूनही लिहितोच म्हणजे आणि मराठीवर माझं तेवढंच प्रेम आहे जेवढं काल होतं. पण नेमकं माझं आज खरं तर हिंदी भाषेतून पुस्तक येणार होतं, हिंदी कथा संग्रह, तर दिल्लीचे प्रकाशक करत आहेत आणि इंग्लिशमधून पण येणार होतं. दोन्ही पुस्तकं आजच प्रकाशित करायचा माझा मानस होता. पण नेहमीप्रमाणे प्रकाशकांनी दिल्लीचा प्रकाशक येत होते दोन्ही. तर ते प्रकाशक म्हटल्यावर आपण काही बोलू शकत नाही. त्यांनी ते काही वेळेवर ते तयार केलं नाही आणि त्यामुळे ते आणू शकलो नाही. ते माझ्याकडे त्याचे फक्त फोटो आहेत फक्त. तर ते पुस्तक प्रकाशित करण्याचा माझा इरादा होता आणि तुम्हाला हे सांगायचं होतं की एकीकडे तुमची सीमा भागातील लोकांची असलेली तळमळ महाराष्ट्रात येण्याची आणि त्याच्या भावना मी पूर्ण समजू शकतो की तुम्ही तिथे तुम्हाला यायचं आहे. आणि दुसरीकडे मराठी भाषेतून बळजबरीने हिंदी आणि इंग्लिशमध्ये गेलेल्या लेखक असा काहीतरी अपूर्व संगम तुम्ही सांगा. म्हणजे तुम्हाला मराठीत यायचे, महाराष्ट्रात यायचे आणि मला इच्छा नसताना बाहेर जावं लागते. हे जे काहीतरी तुम्ही जे समीकरण जे असते तुम्ही साधलेलं आहे तर मला तुमची कल्पना आणि भावना सगळ्या समजतात. तर तो मूळ एक अपूर्व संगम आहे असं मला वाटतं. आणि माझी एक अशी एक गोष्ट आहे, एक जन्मता आंधळी व्यक्ती असते आणि तिला कालांतराने तिला दृष्टी मिळते आणि दृष्टी मिळते आणि ती व्यक्ती जग बघायला लागते आणि तिला जे सगळं जग बघायला लागतं दिसायला लागतं ते एवढं भयावह होत असतं की हळूहळू त्या व्यक्तीस असं वाटायला लागतं की आपल्याला डोळे नव्हते ते अधिक चांगलं होतं. हे मी फक्त एवढंच बोलतो, बाकी काही बोलत नाही. धन्यवाद. मराठी साहित्य विश्वाविषयी तुम्ही अत्यंत निराशाजनक आहात असं दिसलं एकंदर आपल्या बोलण्यावरून. पण मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आम्ही जी 10 ग्रामीण साहित्य संमेलनं भरवतो त्या ठिकाणी पुस्तकांची चांगल्या तऱ्हेने विक्री होती. एक गोष्ट खरी आहे की हा जो ग्राहक आहे इथे पुस्तकं घेणारा हा जळगाव शहरात जाऊन दुकान शोधून पुस्तक खरेदी करत नाही. पण ज्या वेळेला आपल्या गावात आपल्या दारात पुस्तकं येतात त्याला तो निश्चितपणाने खरेदी करतो. दुसरी गोष्ट, रणजित देसाईंचं स्वामी असू दे, शिवाजी सावंतांचं मृत्युंजय असू दे, विश्वास पाटलांची पुस्तकं असू दे, ज्याच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघतात, जर त्या खपतच नसत्या तरी आवृत्त्या निघाल्या नसत्या. वर्षानुवर्षे ही पुस्तकं टिकली नसते. दुसरं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्या वेळेला भरतंय त्याला 4-4 कोटीचा साहित्य पुस्तकांचा व्यवहार होतो. मग ही पुस्तकं जातात कुठं आणि ही पुस्तकं घेते कोण? मराठी माणूस नसेल तर. थोडक्यात नाही, आपला तुमचा प्रश्न अगदी खरा आहे की साहित्य संमेलन आपण इतरच बोललो आपण की साहित्य संमेलनाची एक परिस्थिती असू शकते की लेखक आणि वाचक एकमेकांना भेटतात, हे एक असू शकतं आणि त्यानिमित्ताने त्या लेखकाबद्दल एक कुतूहल निर्माण होणं, जागृत होणं आणि त्या अनुषंगाने पुस्तकं मिळाले तर वाचणं. आता या निमित्ताने तुम्हाला पंकज कुलकर्णी नाव तरी माहिती झालं, मग उद्या परवा तुम्ही कधीतरी पंकज कुलकर्णीची पुस्तक कुठेतरी दिसलं तर त्याला विकत पण घेतात. तर ही त्याची फलश्रुती नक्की असू शकते किंवा इथे पंकज कुलकर्णीची पुस्तकं असते विकायला तर ती तुम्हाला कदाचित काही 2-4 पुस्तकं विकत घेतले गेले असते. तर ही फलश्रुती आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो
तुम्ही फार महत्वाचा प्रश्न रेस केला आणि हा मोठा आहे, तर ते मी फार मोठं नाही बोलत, पण 4 कोटीची पुस्तकं विकत घेतली गेली हा दावा अतिशय हास्यास्पद आहे. हा सरळ सरळ खोटा आहे. 4 कोटीची पुस्तक विकली जाऊ शकत नाही. साहित्य संमेलनाला आपणच मनात गणित मांडावं की साहित्य संमेलनाला एकूण लोक किती आहे, फुटफॉल ज्याला आपण म्हणतो, की जे आपण मार्केटिंगचे तंत्र, मी मार्केटिंग आणि सेल्सचा माणूस आहे, तर फुटफॉल किती आणि प्रत्येक माणसाने ऑन एव्हरेज पुस्तकं कितीचे विकत घेतले हे आपण मनात गणित मांडलं तरी तर कुठे आकडा 50 लाखाच्या पुढे जात नाही. 4 कोटी ह्या हास्यास्पद दावा हा साहित्य संमेलनाचे आयोजक पत्रकारांना सांगतात आणि पत्रकार ते तशा छापतात. एक तुम्हाला आणखी मोठी गमतीची गोष्ट सांगतो, यानंतर म्हणजे आपण दुसऱ्या विषयाला वाचा फोडत असं होईल. माझे इथे पत्रकार मित्र पण बसले असतील, तेही माझ्याबद्दल परत ते बरोबर येतील नंतर आज उद्या असल्या पेपरमध्ये, की जेव्हा ग्रंथालय बंद पडत होतं, मी एक फॉर्मल PR एजन्सी घेतलेली होती आणि मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या तमाम वृत्तपत्रातून बातम्या येत होत्या, ग्रंथालय जोरात चालू, 1 लाख पुस्तक विक्रीची मर्यादा कधीच ओलांडली. ते सगळं खोटं होतं. ते आम्हीच बातम्या टाकत होतो आणि पत्रकार जे माझ्या श्रीमंतराणी झाले ते खूप गंभीर प्रकृतीचे लेखक आहेत, यांचे पुस्तकात विकले जात आणि त्यात फक्त पु ल देशपांडे आणि रणजित देसाई आणि तुम्ही विश्वास पाटील या तिघा जवळ नाव होतात. असे मराठीत मी तुम्हाला 10 लेखक सांगतो, आजच्या पिढीचे पण खूप चांगले आहे, ते त्यांचे पुस्तकाने विकले जात आणि फक्त आम्ही वाईट लिहितो या तिघांपेक्षा असं असेल तर गोष्ट वेगळी, पण असं नाहीये. असं मी मानत नाही. असं अजूनही विसा खांडेकर सर्वात जास्त विकले जात असतील कदाचित, विकला जातो तो सर्वात श्रेष्ठ लेखक, हे असं आपण गळीत धरलं तर फार मोठी आपत्ती कोसळेल. हे चुकीचं आहे, समीकरण हे चुकीचं आहे. तुम्ही म्हणता ते खरं आहे की बातम्या येतात, पण त्या कात्रीत सापडल्यामुळे सामान्य जी जनता आहे ती सुद्धा नेमकी आपण कोणीकडे जायचं त्या कात्रीत सापडलेली आहे असं तुम्हाला नाही वाटत? म्हणजे तुम्ही माध्यमाच्या विषयावर बोलताय का? ते माध्यम तर आलंच, पण राजकीय जी सिस्टीम आता डेव्हलप झालेली आहे आणि त्यांनी लादलेली जी शिक्षण पद्धती आहे त्यातून मराठी भाषा नेमकी कुठे गेलेली